ओम अरे बाबा बंद करते नाही तर मला ऍडमिट करावं लागेल. गुड मॉर्निंग आजी. घाबरू नका, हा फक्त अलार्म आहे. हा अलार्म तुला जागा करतो, एखाद्या झोपेतच जाईल याने. आजी हा अलार्म मी चेंज केला ना तर माझा दिवस सगळा कसा रट्टा आणि बोर होऊन जातो. स्लो. हे ऐकल्यानंतर कसा दन स्पीड येतो दिवसाला. आणि आय जस्ट लव्ह स्पीड. याने असा स्पीड मिळतो का तुला? येस, स्पीड. हा मला एक सांग, तू खाली का झोपतोस? बहुत लंबी कहाणी आहे आजी, फिर कभी. नेहमी म्हणतोस पण सांगत का नाहीस? पण तरी तुम्ही दररोज विचारता. आणि काय रे, ही खेळणी कॉमिक्स वगैरे काय प्रकार आहे? कारण मला आवडतात. मग ती लॉची पुस्तकं केव्हा वाचतोस? कोर्टात, ऑफिसमध्ये किंवा एखादी केस प्रिपेअर करताना. बरं मला सांग, तुला नक्की काय वाचायला आवडतं, कॉमिक्स की लॉची पुस्तकं? गुड क्वेश्चन. सांगतो. ऍक्च्युली दोन्ही. रात्री माझे सुपर हिरोज मला इन्स्पायर करतात आणि म्हणून दिवसा एखाद्या सुपर हिरो सारखा काळा कोट घालून मी कोर्टात आर्ग्यू करतो. वकील म्हणजे खोड्यातच बोललं पाहिजे का? तुझी उठायची वेळ झाली होती आणि तू दिसला नाहीस म्हणून तुझ्या खोलीत आले. उद्यापासून तुला कॉट खालून उठवेन. हा केलंय माझ्या मेंदूत लॉक. हा विश्वच बनवलायस. हा सुपर हिरो इज रेडी वाटतं. येस आजी. नशीब त्या सुपर हिरोच्या नादी लागून तू वाया नाही गेलास. म्हणजे वाया का बरं जाईल? म्हणजे तू जरी स्वतःला सुपर हिरो समजत असलास तरी आंघोळ करायची आठवण राहते तुला. बरं सुपर हिरोला चहा चालेल ना? चहा कशाला? अहो माझा चहा झालाय. का? हा बघा, फक्त टेबलवर घ्यायचा राहिला. मी आदल्या दिवशी रात्रीच दुसऱ्या दिवशी चहाची आणि नाश्त्याची तयारी करून ठेवतो. उद्यापासून तुमच्यासाठीही करेन. हा घेताय का तुम्ही? नाही नाही, तू घे तू घे. या चहाचं काय करू? दुपारी घ्या ना. अहो आजी वाया नाही जाणार तो. काय रे, तुला मला काम सांगायला ऑकवर्ड वाटतं का? ऑकवर्ड? छे छे, अजिबात नाही. पण तू हक्काने सांगतही नाहीस. अरे मी आहे ना आता. सकाळच्या ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं करीन रे मी. अहो तुम्ही कराल पण वाटलं तर ट्रायल बघ. हो आजी, तुम्ही आता मला लाजवताय. म्हणजे असं असू शकतं ना की माझ्या हातचं आवडलं नाही तुला तर दुसरी काहीतरी व्यवस्था करूया. आजी मी तुमच्या हातचं खाल्लंय आणि मला ते खूप आवडलंही आहे. खरंच. ह्या काही जुन्या सवयी आहेत माझ्या.
आणि आता चुकून काही बऱ्या सवयी लागल्या आहेत तर कशाला उगाच मोडायच्या, नाही का? ते सगळं ठीक आहे ओम. तेव्हा इथे कोणी नव्हतं ना. आता मी आहे. एक जिवंत माणूस राहतं तुझ्यासोबत. कसं आहे आजी, कुणी नसण्याची सवय जास्त आहे हो मला. कुणी असण्याची सवय अजून व्हायची आहे. चला. काय वकील साहेब, आज काय विशेष कोर्टात? गुड मॉर्निंग कामत आजोबा. गुड मॉर्निंग. कसे आहात? कसा दिसतोय? ऍज युजल, मोर यंगर देन मी. काय म्हाताऱ्याची चेष्टा करतोयस? बरे बघ, माझं एक छोटस काम होतं तुझ्याकडे. बाय ऑल मीन्स बोला ना. नाही नाही, ते काय आहे, तुळशीबाग आहे ना, त्या ठिकाणी एक आयुर्वेदाचं दुकान आहे. आपलं नेहमीच आहे. त्या ठिकाणी बद्धकोष्ठावर एक नवीन औषध आलंय. हा, तेवढं घेऊन येशील? आणतो आणतो. ओम, ए ओम, एक मिनिट एक मिनिट. काय झालं आजोबा? तुझी मीन रास शुभ राशी मध्ये आहे. अचानक गाठी भेटी जुळतील असं छापून आलं याच्यात. थँक्यू आजोबा. शुभ राशी बोमला. नेमकी गाईच्याच वेळेला बंद पडते. मागच्याच आठवड्यात सर्व्हिसिंग करून दिलीत ना? हो दादा, तिचं वय झालंय आता. अहो, अर्धी लाकडं कवाच पोचलीत तिची, आणि तरी पण तुम्ही तिला पिदडताय. अहो, हिचा पार खुळकुळा झालाय बघा. आता घ्या की नवीन 4 चाकी. कसं, बरोबर ना? तुमचं हे बरं आहे. तुम्हाला काय एक गाडी गेली की दुसरी आहेत समोर. इमोशनल अटॅचमेंट वगैरे काही नाहीच तुम्हाला. मोहन दादा, ओ मोहन दादा, मोहन दादा, मेकअप करून कसले भारी दिसता तुम्ही. हो नाही, मी मोहन दादा नाहीये. माझ्या डोळ्यात काही डिफेक्ट आहे का हो? नाहीये. तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्याशी बोलतेय? काय मोहन दादा, सारखी गाडी कशी खराब होते? आत्ता गाडी झाली होती ना दुरुस्त, परत काय आता हे? काय चाललंय? परत ऑफिसला जायला उशीर होणार आज. करा ना काहीतरी. अहो, यांची पण गाडी आहे. ठीक आहे मोहन दादा, लेडीज फर्स्ट. एक्सक्यूज मी. काय म्हणालात तुम्ही आता? लेडीज फर्स्ट. आपण ना हे सगळं म्हणायची काही गरज नाहीये. म्हणजे आता तुम्हाला वाटलं असेल की नाही की तुम्ही सॉलिड मॅनर्स वगैरे दाखवलेत मला, लेडीज फर्स्ट वगैरे म्हणून. पण या लेडीज फर्स्ट मध्ये ना असे काही मॅनर्स वगैरे नसतात अहो. म्हणजे रादर ना यात तुम्ही पुरुष आहात म्हणून तुम्ही खूप स्ट्रॉंग, आणि मी बाई आहे म्हणून मी अबला नारी असं एक फील आहे. सो हे सगळं म्हणायची काहीच गरज नाहीये. असं काही नसतं. आता तुम्ही आधी आलात की नाही, सो तुमची गाडी आधी रिपेअर होईल. ओके दादा, हा हा, समाजसेविका नाही, मी शबनमची बॅग किंवा कडक इस्त्री केलेली ग्रे रंगाची साडी नेसती नाही म्हणून विचारलं. स्त्री मुक्ती चळवळीतले आहात तुम्ही, हो ना? आय डोंट थिंक आय हॅव टू आन्सर यू. आय वॉज जस्ट जेन्युइनली हेल्पिंग यू आउट. पण मला नकोय तुमची मदत.
मोहन दादा पाना द्या जरा. कुठला? पाना द्या म्हटला की द्यायचा. नाही म्हणजे तुम्ही सांगितलं असतं तर म्हणजे 5चा लागेल की 8चा लागेल? ब्रेक टाईट करायचं. बरं. प्रकरण जड आहे. हा नाही कुठे काय काय नाही. हो सर. नाही सावंतांचे पेपर्स कलेक्ट केलेत मी. कुठला? हा दिवाडकरांच्या मॅटरमध्ये रिटर्न स्टेटमेंट फाईल केलंय. हो मीच ड्राफ्ट केलंय. हो त्याचा आर्ग्युमेंट करेन मी. हो सर आलोच. हो सर. लिफ्ट लिफ्ट लिफ्ट. हो सर. येस सर. थँक्स. तुम्ही नाही नाही तुम्ही नाही सर. बोला ना सर. दिवस खराब आहे. काही म्हणालात का? नॉट एट ऑल. हा हो ना. आणि शहरातलं पोल्युशनही वाढलंय. लिफ्ट मध्ये ये. नाही नाही काही नाही सर काही नाही. हो हो मी येतो. ओके या बाय. असं म्हणतात की एक माणूस दोनदा भेटलं की तिसऱ्यांदाही भेटतो. एक्सक्यूज मी. नथिंग. काय नॉनसेन्स आहे. अहो पण मी काहीच नाही केलंय. आपोआप बंद झालंय. आई शपथ खरंच मी काही नाही केलं. अहो मग बडबडताय काय तुम्ही. करा ना काहीतरी. मी स्पायडरमॅन आहे का? मी बाहेर कसा जाऊ? वॉचमॅन वॉचमॅन. हॅलो हेल्प. हॅलो काम डाऊन. 30 सेकंदात सुरू होईल उद्वान. कोण. उद्वान लिफ्ट. होईल होईल सुरू होईल. तुम्ही मेकॅनिक आहात का लिफ्टचे. नाही कॉमन सेन्स आहे. हो आजकाल बॅकअप असतो उद्वानाला. वॉचमॅन वॉचमॅन. हॅलो. डोळा लागला असेल. झोप झाली की. आपण तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय. मी आहे ना. मी पण आहे ना. शट अप. मी आहे ना. फायर ब्रिगेड हं? तुम्हाला हवं असेल तर 101. होईल होईल सुरू होईल. सी कॉमन सेन्स. सॉरी. मला ना भीती वाटते बंदिस्त जागांची. इट्स सायकोलॉजिकल. पण मला आवडतात बंदिस्त जागा. तुम्हाला निघायचं नाहीये का. माझा मजला वरचा आहे तुमच्या. काय हो काय झालं. Just stay calm. काय नाही.
काय आपले जसे काही मुद्दे आहेत ना तसेच त्यांचेही काही आहेत. आपण मग ऍडव्होकेट ब्रह्मे असं का म्हणाले असतील की ओमने फाईल केलेल्या रिटर्न स्टेटमेंट मधले मुद्दे बाळबोध आहेत? आणि त्याचं पेटिशन काही कमी बाळबोध आहे? त्याच्याच तर मुद्द्यानं ओमने उत्तर दिलेत. मग तो असं का म्हणाला असेल की ओमच्या मुद्द्यांच्या चिंध्या केल्यात त्याच्या एका कलिगने? काय झालंय कोणास ठाऊक, मगासपासून एकटेच बडबडतायत ते. हो सर, सर काय झालंय? काय ऍडव्होकेट ब्रह्मेंचा फोन आला होता. या आपल्या मिसेस दिवाडकरांसाठी जे काय तू रिटर्न स्टेटमेंट फाईल केलंयस ते तू नीट तयार केलं नव्हतंस. सर तुम्ही असं विचारताय मग? नाही नाही, अरे तू नीटच तयार केलं असणार तू. मग ऍडव्होकेट ब्रह्मे असं का म्हणाले की त्यांच्या एका मुलीकडे तुझ्या विरुद्ध आर्ग्युमेंटसाठी खूप चांगले लिगल पॉइंट्स आहेत? ऍडव्होकेट ब्रह्मे हं? म्हणजे अश्विनी असणार. अहो सर मी ओळखतो तिला. अहो सर अनेकदा कोर्टात आम्ही अनेक केसेस एकमेकांशी डिस्कस करतो, अनेक पुस्तकं एक्सचेंज करतो. अश्विनीकडे हा सर. मग मग काय? मग काहीच नाही. सर, तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर मी दुसरे वकील बघू का? नाही, तुम्हाला फार खात्री नाहीये आणि मला मिस्टर दिवाडकरांना चांगलाच धडा शिकवायचा आहे. हो तर शिकवायलाच हवा धडा. हो खूप अन्याय झाला तुमच्यावर. सर मला हे ब्रह्मे वकील बरे वकील वाटले होते सर. नाही, हे असं अपोनंट वकिलाला फोन करून त्यांची केस कशी वीक आहे हे सांगणं अत्यंत अव्यावसायिक आहे सर. काय? अत्यंत अनप्रोफेशनल आहे सर. नाही त्यांना म्हणावं तुमचे जे काही मुद्दे असतील ना ते कोर्टापुढे येऊन मांडाच. नाही, बरोबरच आहे तुझं, सगळं बरोबर आहे होम. पण काय सी वी आर चाइल्डहुड फ्रेंड्स. नो सर, वी आर प्रोफेशनल्स ऑल्सो. सर प्रोफेशनल एथिक्स काही प्रकार असतो की नाही? सर मी तुम्हाला शब्द देतो, मिसेस दिवाडकरांची केस मी तुम्हाला जिंकून दाखवतोच. बघूया ना काय मॅच्युअर्ड मुद्दे काढलेत त्या अश्विनीने. अनप्रोफेशनल. ओम भाऊ, तुमचं भविष्य सांगू? नाही सकाळीच कळलंय मला. हाय ओम. ओम ओम तुझ्याशी बोलतेय मी. हाय. तुला कळत नाही का मी तुला टाळतोय? तू का टाळतोस मला? तू माझ्याशी बोलू नकोस, मी चिडेन. तू काय चिडशील माझ्यावर? ऐक, हा, मी बाळबोध आहे ना, माझे मुद्दे बाळबोध असतात. तू का बोलतेस माझ्याशी? तू मोठी मॅच्युअर्ड ना. अरे इंटरेस्टिंग आहे हे सगळं. नाही म्हणजे एखादा लिगल पॉइंट डिस्कस करायचा असं दाखवून त्या दिवाडकरच्या मॅटर मधले सगळे लूपहोल्स माझ्याकडनं काढून घेतलेस आणि आता तू मला चॅलेंज करणार आहेस. अरे काय बोलतोयस तू? तुला लिंबू सरबत हवाय का? लिंबू सरबत? आर्ग्युमेंटच्या वेळेला कळला की कोणाला लिंबू सरबताची गरज आहे. तुला काय वाटतं ग, एक 2-4 लॉची पुस्तकं वाचली, 1-2 हायकोर्टाचे सायटेशन्स रेफर केल्या म्हणजे तू सुपर वकील झालीस? तू काय बोलतोयस ना ते काहीच कळत नाहीये मला. पण मला कळतंय ना ते काय म्हणतायत ते. तुम्ही दिवाडकरांच्या केसचे मुद्दे तिने नाही मी काढले. सो हे सगळं जे तुम्ही तिला ऐकवताय ते ऍक्च्युली तुम्ही मला बोलताय, हे कळतंय का तुम्हाला? हे बघ, मी नाही केलंय, हे हिनी केलंय. ईशा नव्यानं जॉईन झालीये. तुला काय वाटलं मी तुझे आर्ग्युमेंट सोयी करून तुझ्याच अगेन्स्ट वापरेन? इतकी वाईट नाहीये मी. एक मिनिट अश्विनी, यांना इतकं एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाहीये.
मी ओळखते ना अशा वकिलांना. मेल शॉव्हिनिस्ट. एखाद्या स्त्री वकिलाने आपल्या अगेन्स्ट मुद्दे काढले म्हणून इतके इन्सिक्युअर झालात तुम्ही. आणि एवढं सगळं अश्विनीशी डिस्कस वगैरे करताय तर डायरेक्ट कोर्टात भेटायचं ना. हे इथे काय चाललंय? आणि हो, आपल्या अपोजिशनला जो वकील आहे त्याच्या अगेन्स्ट हे असं सगळं बोलायचं नसतं. इतके साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला. अरे का प्रोफेशनल एथिक्स हा पेपर ऑप्शनला टाकला होतात तुम्ही? चल ग. तिसऱ्यांदा भेट झाली. ओम साहेब, तुमची रास ओळखली मी ना. अचानक गाठी जुळतील बरं का.